मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर फ्रेंड्स, सर्वात अगोदर सांगा कसे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहोत। तर आता वाजलेले आहे सकाळचे 7:45। मुलं शाळेत निघून गेली 7:15 वाजता। तर बस आता सर्वजण झोपलेले आहेत आणि मी कशी एक वेळा उठली की मला पुन्हा झोप येत नाही, त्याच्यामुळे म्हटलं आता काय करायचं। मगापासून मी बसलेलीच आहे 7:15 वाजतापासून, आता 7:45 होत आहे। तर इथे आता मी माझ्यासाठी मस्तपैकी चहा बनवला, बाकी सर्वजण झोपलेले आहेत, तनिष्का पण झोपलेली आहे। तर मग आता एकटीच आहे मी घरामध्ये, इथे म्हणजे हॉलमध्ये एकटी बसलेली आहे। तर आता मस्तपैकी गरम गरम चहा घेते आणि हे सर्वजण उठायची वाट पाहते। तर आता सर्वजण उठल्यानंतर मी आलेले आहे किचनमध्ये पोहे बनवण्यासाठी, कारण की सकाळी ना सर्वांना खूप भूक लागली होती। तर म्हणून मग आज नाश्त्यामध्ये मी सर्वांसाठी पोहेच बनवत आहे। ब्रेकफास्ट करायला यायचे ना? ब्रेकफास्ट करते का तू? ये अरे बाप्पा, पिल्ला चालत येते रे, पिल्ला चालत येते। अरे बापरे, पिल्ला चालत येते। ब्रेकफास्ट करायचे ना? ब्रेकफास्ट हो, पिल्लाला ब्रेकफास्ट करायचा, पोहा खायचा हो। हे बघ बघ पोहा, लाडू आणून घ्यायचे तुला। कोणासोबत म्हणते ही अशी अशी राहत नाही, अशी तिला असं पाहिजे, पण माझ्या जवळ राहते ती अशी अशी, कोणाच जवळ नाही राहत म्हणते, फक्त आत्या अशी अशी दाबून देते ना तिला, अशी अशी। बापरे, त्याच्याने ती राहते अशी राहत नाही म्हणते कोणाजवळ। आईने लड्डू आणलेले, हे बेसनचे लड्डू जे माझे फेवरेट आहे। वडी देऊ नाही, वडी नको, खूप जास्त गोड होऊन जाणार। चला आता ब्रेकफास्ट करू आपण। मम्माने बनवलं मस्त छान छान। आत्याच्या घरी आल्यानंतरही मम्माला ब्रेकफास्ट बनवायला लागतं रे बाबा। आता प्रत्येक वेळेला बिमारच राहते म्हणून। चला तर मग फ्रेंड्स, आता तयारी झालेली आहे अकोटला जाण्यासाठी, कारण की कसं आहे अकोटला म्हणजे कसं आहे, माझ्या दादाला पण राखी बांधायची राहिली आणि तनिष्काचे भाऊ पण आलेले आहेत। तर तिला पण त्यांना राखी बांधायची आहे। आणि हा जो ब्लॉग आहे ना, हा तुम्हाला खूप उशिरा पाहायला मिळत आहे, कारण की मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की बा मला आहे ना म्हणजे कसं माझी तब्येत नाही आहे बरोबर, आणि दुसरं म्हणजे माझे जे मोठे सासरे आहेत ना, म्हणजे मोठ्या घरचे, तर त्यांचं निधन झालेलं आहे। त्याच्यामुळे पण खूप दिवस झाले मी ब्लॉग टाकले नाही, आणि आणखीन तुम्हाला थोड्या दिवसपर्यंत आहे ना माझे ब्लॉग पण पाहायला मिळणार नाही आहेत। तर आजचा ब्लॉग तुम्ही पाहून घ्या, आणि पुन्हा जसं मला वेळ मिळणार ना, तर तसं मी आता आहे ना ब्लॉगिंगला सुरुवात करणार। चला तर मग फ्रेंड्स, आता घरी पोचलेलं आहे, आणि घरी पोचल्यानंतर खूप थकलं होतं। तर अगोदर आम्ही आहे ना चहा वगैरे घेतला, आणि त्याच्यानंतर आता तनिष्का आहे ना इथे तनिष्काच्या पप्पांसोबत आहे ना मस्त्या करत आहे। चला तर मग फ्रेंड्स, आता कंचनताईच्या इथून आल्यानंतर आहे ना मी सर्व कामं करून घेतले। त्याच्यानंतर आहे ना खूप आता असं थकल्यासारखं वाटत आहे, आणि माझा चेहरा पण आहे ना हा खूप डल झालेला आहे। तर त्यामुळे मी आहे ना आता माझा स्किन केअर करणार आहे, आणि स्किन केअर करण्यासाठी मी यूज करणार आहे मामाअर्थचे हे 2 प्रोडक्ट। तर सर्वात आधी मी यांना यूज करणार आहे हे मामाअर्थचं राईस वॉटर डुई फेस टोनर, आणि या टोनरमध्ये आहे ना 96% राईस वॉटर यूज केलेला आहे, आणि 4% नियासिनेमाइड यूज केलेला आहे, ज्याच्यामुळे आपली जी स्किन आहे ना हे खूप ग्लो करते। तर हे टोनर आहे ना थोडंसं मी माझ्या हातावर घेऊन घेते, आणि मग माझ्या चेहऱ्यावर छानपैकी अप्लाय करून घेते। आणि हे टोनर आहे ना आपण आपल्या चेहऱ्यावर आहे ना कॉटनच्या साहाय्याने पण अप्लाय करू शकतो। आणि मामाअर्थचे सर्व प्रोडक्ट आहे ना मी नेहमी यूज करत असते, कारण की त्यांचे प्रोडक्ट आहेत ना खूप छान असतात, आणि नॅचरल इंग्रेडियंट्स पासून बनलेले असतात, आणि केमिकल फ्री पण असतात। त्याच्यामुळे ते प्रोडक्ट आहेत ना कुठल्या पण स्किनला सूट होतात। तर आता टोनर यूज करून झालेला आहे, आणि टोनर यूज करून झाल्यानंतर आता मी यूज करणार आहे मामाअर्थची राईस वॉटर टोनअप फेस क्रीम, जे आपल्या स्किनला काचेसारखं चमकवते। आणि ही पण क्रीम आहे ना राईस वॉटर आणि नियासिनेमाइड पासून बनलेली आहे, आणि या क्रीमचा जो सुगंध आहे ना हा पण खूप छान आहे। आणि ही क्रीम आहे ना मी आता थोडंसं बोटावर घेऊन घेते, आणि माझ्या चेहऱ्यावर आहे ना अप्लाय करून घेते। आणि ही क्रीम आहे ना लावता बरोबरच आहे ना आपली जी स्किन आहे ना हे ग्लो करते, आणि 24 तासापर्यंत आहे ना ही क्रीम हायड्रेट पण राहते। आणि मामाअर्थ हे एक इंडियन ब्रँड आहे, प्लास्टिक पॉझिटिव्ह ब्रँड आहे, म्हणजे जेवढं प्लास्टिक हे यूज करतात ना त्याच्यापेक्षा जास्त प्लास्टिक हे रिसायकल करतात। आणि मामाअर्थचं एक स्वतःचा ॲप पण आहे, म्हणजे तिथे येणाऱ्या सेल आणि ऑफर बद्दल तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळेल। आणि जर तुम्हाला मामाअर्थचे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर मामाअर्थचे सर्व प्रोडक्ट तुम्हाला मिळून जाणार आहेत मामाअर्थच्या ॲपवर, त्यांच्या वेबसाईटवर, नायकावर, फ्लिपकार्टवर, ॲमेझॉनवर आणि पर्पलवर। आणि त्याचसोबत तुम्हाला आता मामाअर्थचे सर्व प्रोडक्ट आहेत ना तुमच्या जवळच्या स्टोअरवर पण मिळून जातील। जर तुम्ही
मामाचे कोणते पण प्रोडक्ट परचेस कराल ना तर माझा कुपन कोड यूज करायला विसरू नका. आणि माझा कुपन कोड आहे दीपाली 2024. आणि जर तुम्ही माझा कुपन कोड यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा 20% ऑफ मिळेल. आणि जर तुम्हाला हे दोन्ही प्रोडक्ट घ्यायचे असतील तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार. त्या लिंकवरून तुम्ही हे दोन्ही प्रोडक्ट घेऊ शकता. आणि मामाअर्थ आहे ना हे तुमचे म्हणणे नेहमीच ऐकते. आणि जेव्हा पण तुम्ही मामाअर्थचे कोणते पण प्रोडक्ट यूज करता ना तर तिथे आहे ना तुमचा फीडबॅक द्यायला विसरू नका. कारण की तुमच्या मतांच्या आधारावरच आहे ना त्यांनी त्यांचं अनियन शॅम्पू आहे ना हे इम्प्रूव्ह केलेलं आहे. याशिवाय ना मामाअर्थ हे आपल्यासाठी नेहमी चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट देण्यासाठी आहे ना रिसर्च करतच राहते. आणि त्यासोबत आहेत ना मामाअर्थ हे त्यांचे प्रोडक्ट आहेत ना अपग्रेड पण करत राहतात. चला मग फ्रेंड्स आता सगळे बसलेले आहेत तर मी यांना अगोदर हातपाय तोंडून घेते, झाडझूड वगैरे करते. त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची लवकर तयारी करणार, जेवण वगैरे करणार आणि मग आराम करणार. कारण की आज खूप थकलेली आहे मी. तर हे शूट आहे दुसऱ्या दिवसचं. तर दुसऱ्या दिवशी अचानकच आहे ना तनिष्काची आणि माझी तब्येत आहे ना खराब झाली होती. तर मी आहे ना तनिष्काला घेऊन गेली होती हॉस्पिटलमध्ये. आणि हॉस्पिटलमधून मी तिला घेऊन आली होती. तर इथे घरी आल्याबरोबर म्हणजे माझे जे मोठ्या बहिणी आहेत ना ह्या आल्या होत्या आणि त्यांचे मुलं आले होते रक्षाबंधनचा कार्यक्रम सेलिब्रेट करण्यासाठी. कारण की जेव्हा मी आईच्या घरी गेली होती ना तर तेव्हा हे निघून गेले होते त्यांच्या नंदीकडे. म्हणजे जी माझी मोठी ताई आहे ना ती तिच्या नंदीकडे निघून गेली होती. तर त्याच्यामुळे आहे ना तनिष्काचा रक्षाबंधनचा कार्यक्रम राहिला होता. आणि म्हणून मग आता ते सर्वजण माझ्या घरी आलेले आहेत. तर चला आता हे तनिष्का आहे ना सर्व तिच्या भावंडांना आहे ना राखी बांधणार आहे. एक जण बांधायले, एक जण आरतीचं ताट घेऊन उभं. हात लागू ना कमीत कमी. हात लागला हात लावला इथं. बांधली का दादाला राखी? अशी दोन हात दादाला बांधली तू? खाणं लाडू काय? हाफ तिकीट बांधायला लागते. एसटी वाले 7 वर्षाचा आहे जानून बांधली सगळे सगळेच घेऊन जमा करा. अरे बापरे मच्छर बसलो मच्छर. दक्षिण सगळ्यात मोठा लागला. तुला वाटतं किती वेगळं मुलाला चिडचिड करू राहिली असते. चला मस्त खेळू ना. 2 दिवस तुम्ही तिच्या जवळ होईल दिलं तिला जास्त इकडे इकडे आता ते राहूनच तर समजते काय राखी काय असते? समजते का? दिल्ली राखी है ना? अरे बाप मम्मी जी राखी वो देखो. अरे वाह अच्छी राखी है.
कधी रक्षाबंधनच्या आधीच बनवून देते बाबाची राखी. हा पाहिजे होती ना आम्ही. सेंटरवरून आणली होती. काय तुझ्या हातात मस्त मस्त लड्डू लड्डू नाही खात मला मावशी पुढच्या वर्षी खाणार. तर चला, तर मग आता इथे रक्षाबंधनचा कार्यक्रम झालेला आहे आणि गरमी इतकी होत होती की भयानक असं वाटत होतं बा पाऊस येणार, पण पाऊस काही आला नव्हता. आणि इकडे आता सर्व तयारी झालेली आहे. ताईला म्हटलं होतं बा नाश्ता वगैरे, पण ताईने सांगितलं की बा राहू दे, तुझी तब्येत नाही बरोबर, तर तू काहीच करू नको, कारण की आम्हाला लवकर निघायचं आहे नागपूरला जाण्यासाठी. तर म्हणून मग मी यांना काहीच नाही बनवलं. तर बस आता इथे फक्त चहा वगैरे झालेला आहे, नाश्ता काही बनवला नव्हता, तर चहा घेऊन झालेला आहे. तर बस आता थोड्या वेळ ताई थांबणार आणि त्याच्यानंतर मग निघून जाणार आहे नागपूरला जाण्यासाठी. आणि तिच्यासोबत मग माझी जे 3 नंबरची ताई आहे ना, ती पण चाललेली आहे. आणि ह्या गेल्यानंतर मग 2-3 दिवसांनी मग माझी जे 2 नंबरची ताई आहे ना, ती येणार आहे रक्षाबंधनचा कार्यक्रम करण्यासाठी. विजूताईचा घेतला का फोन? ते आईचे आहेत, आमचे आहेत, ते दोन्ही आमचे आहेत, ते तुमचे नाही आहेत. नाही नाही हो का, चुकून हा बरोबर सर्वांनी इथंच फोन ठेवून दिले होते. एक तनिष्काचा आहे त्याच्यामधला आणि तिच्या आजीचा आहे. हो चला, चालले आता. हे झालेला आहे तनिष्काचा रक्षाबंधनचा कार्यक्रम. बापरे, मावशी मावशी कशी दाबू, मग कशी लाड करते. काही नाही झालं, काही नाही झालं, काही नाही झालं बेटा. हो चला, जा आजी जोड जा बेटा. हो बाय बाय. हा ते तुटते, ते वानेर तोडतात ते. बाय बाय बाय. कढीपत्त्याची भाजी करणार आहे आता घरी गेल्यानंतर. हा हा चला बाय बाय. माया आहे. हो चालले आता सर्वजण. मावशी रडून देते तुला. गणपतीला टेन्शन नसते. त्यासाठीच लावले महालक्ष्मी गणपतीसाठी. बाय तन्नू. बाय 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 बाय.